सध्या एक मराठी चेहरा बॉलिवूडमध्ये सातत्याने दिसतोय आणि त्यांचं सर्व स्तरातून कौतुक देखील होतंय. ते म्हणजे अभिनेता कमलेश सावंत. लक्ष्य मालिकेतला हा पोलीस हवालदार मराठी घराघरात पोहोचलाच, पण दृश्यममध्ये त्यांनी साकारलेला पोलीस अधिकारी हिंदीतही लोकप्रिय झाला. त्याआधी देखील कमलेश यांनी खाकी या अमिताभ बच्चन यांच्या सिनेमात पोलीस हवालदाराची लक्ष्यवेधी भूमिका केली होती. अमिताभजी, अक्षय कुमार, तुषार कपूर, अजय देवगन अशा अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. केवळ अनुभवच नाही तर दिग्गजांनी कमलेश सावंतच्या अभिनयाचं कौतुक केलंय. नुकताच त्यांनी मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये अमिताभजींसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. कमलेश म्हणाले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे ते अर्धा तास आधी येतात. जर त्यांचा कॉल टाइम 7चा असेल तर ते 7ला येत नाही, 6:30ला येतात आणि मेकअप करून ड्रेस करून 7 वाजता रेडी असतात. मग तुम्ही शॉट घ्या किंवा नका घेऊ, ते त्यांचं रेडी असतात. जोपर्यंत त्यांना डिरेक्टर सांगत नाही की व्हॅनिटीत जा, तोपर्यंत ते रस्त्यावर उन्हात बसतात. त्यांची हाईट असल्याने त्यांच्यासाठी 4 खुर्च्या एकावर एक टॅप करून बसण्याची व्यवस्था केलेली असते. मग अगदी त्यांचा बॉय जरी छत्री घेऊन आला तरी ते त्याला लांब पाठवतात. कारण सीन झाल्यावर दिग्दर्शकाच्या लक्षात येईल आणि तो जेव्हा बोलेल तेव्हाच बच्चनजी व्हॅनिटीमध्ये जातात. खाकी सिनेमाच्या वेळीही नाशिकला एका सीन दरम्यान पॅन्ट चेंज करायची होती, पण व्हॅनिटी खूप लांब होती. अशा वेळी त्यांनी रस्त्यात पॅन्ट बदलली. रस्त्यात पब्लिक आहे, सगळी गर्दी जमा झाली आहे तिकडे, याचा कोणताही विचार त्यांनी केला नाही. बाजूला उभ्या असणाऱ्या युनिटमधल्या माणसांना त्यांनी म्हटलं की माझ्या भोवती सर्कल करा आणि त्यांनी तिथे रस्त्यात पॅन्ट बदलली. एका सीन दरम्यान तर अंगाला माती लागते असा प्रकार होता. माती म्हणून शूटिंगसाठी अंबर पावडर वापरली जाते, पण तिथेही मेकअपच्या वस्तू खूप लांब होत्या. मग तो मेकअप मन जाणार कधी, अंबर पावडर आणणार कधी, या सगळ्यात वेळ जाईल म्हणून बच्चन साहेब जिथे उभे होते तिथेच खाली वाकले आणि तिथे असलेली माती अंगाला लावली. ते म्हणाले मेकअप मन आता पावडर घेऊन यायला वेळ लागेल, तोपर्यंत सूर्य निघून जाईल आणि नॅचरल लाईट निघून गेला तर आपल्याला मनासारखं शूट करता येणार नाही, म्हणून त्यांनी तिथे असलेलीच माती अंगाला लावून घेतली. आम्ही सगळे त्यांच्या बाजूला लाईनीत उभे होतो. अमिताभजींच्या बाजूला अक्षय कुमार, तुषार कपूर, डी संतोष आणि मी स्वतः, आम्ही असे सगळे उभे होतो. बच्चन साहेब जसे माती लावायला वाकले तसे सगळ्यांनी ती माती उचलली आणि अंगाला लावली. असा जबरदस्त किस्सा कमलेश यांनी सांगितला आहे. अमिताभ बच्चन हे का मोठे आहेत हे त्यांच्या कृतीवरून समजतं आणि अशा दिग्गज कलाकारांसोबत कमलेश सध्या काम करतायत. कमलेश यांची कोणती भूमिका तुम्हाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.